मुंबई पोलीसचे माजी अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माजी आमच्यासोबत आहेत। सर, पवईमध्ये जी घटना झालेली आहे, एन्काउंटर करण्यात आलेलं आहे, आपण एन्काउंटर स्पेशलिस्ट आहात, अनेक एन्काउंटर आपण केलेले आहेत, ह्या घटनेला कसं पाहता, यावर आपलं काय मत आहे? पहिले तर मी हे क्लिअर करतो, कोणी एन्काउंटर स्पेशलिस्ट नसतो। एन्काउंटर हा ऑपरेशनचा, आम्ही पोलीसवाले ऑपरेशन करायला जातो आणि त्याच्यात चकमक घडली तर घडली, नाही तर आम्ही नॉर्मल अरेस्ट करतो। इट्स एन ॲक्सिडेंट, अचानक होतो, इन द स्पर ऑफ मुवमेंट होतो आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतो तो। पवईमध्ये जी घटना झाली, मी फक्त टी व्ही आणि वर्तमानपत्रातच वाचले, तर मला वाटतं ते पोलिसची ॲक्शन एकदम जस्टिफायबल आहे। कारण त्या समोरच्या माणसाने 17 लहान मुलं त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं, ओलीस ठेवलं होतं, सगळ्या फ्लोअरवर त्यांनी केमिकल स्प्रे केला होता। कुठले कोणी आले तर त्याचा तो फायदा घेऊन पेटवणार होता। त्यात किती हकनाक लहान मुलांचे बळी गेले असते। पवई पोलिसनी, मुंबई पोलिसनी जी कामगिरी केली आहे ती एकदम फॅन्टॅस्टिक आहे। मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। माझा प्रश्न आहे की म्हणजे एन्काउंटर संदर्भात एखादा जर करायचं असेल किंवा जर अचानक होत असेल तर काहीतरी मॅन्युअल आहे, त्या संदर्भात काही नियम कायदे आहेत? हां, नियम आहेत ना। नियम म्हणजे एन्काउंटर हा शब्द कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे, पण काही ऑपरेशन्स जे होतात त्याचे काही नियम असतात की समजा कोणावर रेप होत असेल, कोणाला किडनॅप करून ठेवलं असेल, कोणाला ॲबडक्ट करून ठेवलं असेल, कन्फाईनमेंट कोणाची करून ठेवली असेल किंवा प्रॉपर्टीची जाळपोळ करत असेल, तर पोलिसांना मिनिमम फोर्स यूज करायचा अधिकार कायद्याने दिलेला आहे। समोरच्या माणसाला डिटर करण्यासाठी, ते ॲक्टपासून डिटर करण्यासाठी मिनिमम फोर्स यूज करावा, हे असे कायद्याने पोलिसांना अधिकार दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स पण तसेच आहेत। तर जे झालं आहे ते योग्य झाले असं मला वाटतं। काही लोक, हा जो एन्काउंटर झालेला आहे, काही लोक याला म्हणजे त्यांचे आक्षेप आहे टाळता आला असता त्यांच्या म्हणणं, काही लोक कोर्टात जाण्याच्या तयारी आहेत। जो तो त्याचा प्रश्न असतो, कोणी कोर्टात जाऊ शकतं, सगळे ओपन आहेत। पण आता पोलिसांचं आणि ते जो आर्या होता त्याची काही दुश्मनी तर नव्हती। त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं होतं, तर त्या सगळ्या मुलांना, लहान मुलांना रेस्क्यू तर करायचं होतं, त्यांना मरू द्यायचं नव्हतं। आणि समोरच्याने पोलिसांवर गोळी झाडायला घेतली आणि त्यात चकमकीत हे सगळं घडलेलं आहे असं मला वाटतं। सर, एक प्रश्न आहे की हा आता इन्क्वायरी म्हणजे मुंबई पोलिसांनी हे केलेलं आहे, पण आता मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेकडे हा केस वर्ग करण्यात आलेला आहे, तर कुठेतरी पुन्हा इन्क्वायरी होईल, ह्यामध्ये काय निष्पन्न होणार, आपलं काय मत आहे? कारण एन्काउंटर झाल्यानंतर प्रत्येक वेळी चौकशी बसवली जाते। सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की एका समजा कन्सर्न पोलीस स्टेशनने एन्काउंटर म्हणजे हे झालं असेल, ऑपरेशन झालं असेल, तर त्याची इन्क्वायरी दुसरं पोलीस स्टेशन किंवा क्राईम ब्रांच किंवा स्टेट CIDनीच करावी, अशी गाईडलाईन्स आहेत। म्हणूनच ही केस तिकडे शिफ्ट झालेली आहे। काही निष्पन्न होणार का? जे प्रथम दर्शनी जे दिसतंय ते तर ज्युनियन ऑपरेशन आहे पोलिसांचं। असं काही असू शकतो का त्याला वाचवला जाऊ शकला असता असं आपल्याला वाटतं का? कारण जी सिच्युएशन होती त्याप्रमाणे वाचवलं गेलं असतं तर डेफिनेटली त्याला वाचवलं असतं। आणि तो इंज्युअर्ड झाला होता, ऑन द वे किंवा हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, जागेवरचा तर मृत्यू झालेलाच नाही आहे। आणि त्यांनी त्याच्याकडे वेपन नसते, काय नसतं, तर वाचला असतं तो। शेवटचा प्रश्न सर, त्याचे काहीतरी थकबाकी शासनाकडे होते म्हणून त्यांनी हा पाऊल उचलला, पाऊल त्याच्या चुकीचाच होता, त्याचे परिणाम त्याला भोगावं लागलं, पण कुठेतरी प्रशासनाची ह्यामध्ये दिरंगाई वगैरे वाटते आपल्याला? आता मला डिटेल्स काहीच माहीत नाही आहे, तर माझं ओपिनियन त्याला काहीच अर्थ राहणार नाही, म्हणून मी याच्यावर काही बोलू शकत नाही। तर हे होते प्रदीप शर्मा सर। त्यांचं असं म्हणणं आहे की रोहित आर्याला त्याचा जो एन्काउंटर झालेला आहे तो योग्यच आहे, कारण त्यांनी जवळपास 17 लहान मुलं आणि इतर काही लोकांना वेठीस धरलं होतं, म्हणून एन्काउंटर योग्यच आहे असं त्यांचं ठाम मत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।